नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी पंकज आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो। तर शेतकरी बंधूंनो, आज आपण बघणार आहोत का माझ्या पाठीमागे इथे केळीची लागवड केलेली आहे आणि केळीच्या लागवडीमध्ये आपण केळीचे पोंगा भरणी का केली पाहिजे किंवा पोंगा भरणी कशासाठी करायची आहे त्या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत। शेतकरी बंधूंनो, केळीचं केळी याला आभासी खोड म्हटलं जातं, केळी या पिकाला। तर एका विशिष्ट रचनेमुळे केळीची पानं एकमेकात गुंतलेली असतात, आपण त्याला आभासी खोड किंवा आभासी असं म्हणतो। तर त्यासाठी मी आवर्जून सांगेल का केळीच्या पानांवरती आपण जर का स्प्रे केला तर केळीची पानं हे चिकट असतात, त्याच्यामुळे त्याच्यावर कुठलेही दव किंवा पाणी ते राहत नाही, ते सर्व जमिनीच्या दिशेने जातं। परंतु मी सांगेल का आपण जर का केळीची पोंगा भरणी केली तर आपण पोंगा भरणी करत असताना इथे जर का आपण ते द्रावण ओतलं तर ते सरळ ते द्रावण खाली जमिनीच्या बुंध्याजवळ जातं, केळीच्या बुंध्याजवळ, आणि जमिनीमध्ये जिथे रूट आहेत किंवा ज्याला आपण रायझोस्फिअर म्हणतो त्याच्या जवळ याचा डायरेक्टली त्याला ते अन्नद्रव्य हे मिळत असतात आणि तिथून चांगल्या पद्धतीने आपल्याला वाढ ही केळीमध्ये हे दिसत असते। त्यासाठी मी आवर्जून सांगेल की ॲग्रीझोन बायोटेकचा एक SP11 नावाचा प्रोडक्ट आहे, तो आपण केळीच्या पोंगा भरणीला देत आहोत। त्यासोबत आनंद ॲग्रोकेअरचा डॉक्टर जीनियस हा प्रोडक्ट आहे, हा पण दोघांचं कॉम्बिनेशन करून आपल्याला केळीची पोंगा भरणी ही करायची आहे। तर पोंगा भरणी करत असताना आपण लक्षात घ्यायचं आहे का आपल्या शेतामध्ये आपण ज्यावेळेस केळीची लागवड करतो तर जे छोटे झाडं असतात तर त्या छोट्या झाडांना आपल्याला मोठ्या झाडांची जी काही वाढ आहे त्यांना एक समान वाढीसाठी आपल्याला घ्यायचं आहे। याचे फायदे आपल्याला असे आहेत का ज्यावेळेस यांची एक समान वाढ झाल्याच्या नंतर आपल्याला ज्यावेळेस प्लॉट तुमचा निसवणीला येईल तर त्यावेळेसही याची मदत होईल आणि एकसारखा निसवण आणि एकसारखा प्लॉटची कटिंग होत असते। त्यासाठी आपल्याला जे लहान लहान राहिलेले झाडं आहेत त्यांना आपण पोंगा भरणी करून त्यांना आपल्याला न्यूट्रिशनल देऊन त्यांची वाढ करायची आहे। त्यासाठी आवर्जून सांगेल शेतकरी बंधूंनो की आपण पोंगा भरणीसाठी या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे। पुढच्या व्हिडिओला भेटूया, तोपर्यंत थांबतो। जय जवान जय किसान।